डीजे फार चांगलं गीत राहुल दादा यांचं या ठिकाणी वाजवलं जात आहे. खरं तर मनसे चषक 2025 हे दमदार आयोजन आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळतं. फार चांगली अशी ही स्पर्धा आणि आता मॅच समोर आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला आदित्य प्रिया लॉजिस्टिक आणि दुसऱ्या बाजूला जय मल्हार 11 या दोन संघादरम्यान आपल्याला मैदानावरती मॅच पाहायला मिळते. टॉस जिंकलाय आदित्य प्रिया लॉजिस्टिक 11 या संघानं आणि प्रथम निर्णय घेतलाय गोलंदाजी आदित्य प्रिया लॉजिस्टिक या संघानं गोलंदाजी करण्याचा. बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय जय मल्हार 11 या संघासाठी आणि जय मल्हारची फिल्डिंग आहे, माफ करा, आणि बॅटिंगसाठी आदित्य प्रिया लॉजिस्टिक हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. तिने टॉस जिंकून धाडसी निर्णय खरं तर घेतला आणि बॅटिंगसाठी सलामीची जोडखळी मैदानावरती आपण पाहतो. एका बाजूला सुरेश मोहिते आणि प्रतीक ठाकूर हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. पहिलं षटक गोलंदाज राजू यावेळेला गोलंदाजी करतो आणि पहिल्या चेंडूवरती खोलवर टप्प्याचा हा बॉल फक्त दिशा दिली गेली. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, धाव मिळणार नाहीये. पहिला डॉट बॉल मैदानावरती टाकला जाते गोलंदाज राजू या गोलंदाजाच्या माध्यमातून. आजच्या दिवसातील सर्वोत्कृष्ट धावसंख्या आपण बघितली आदित्य प्रिया लॉजिस्टिक या संघाची. 75 धावा त्यांनी पहिल्या इनिंगमध्ये जमवल्या होत्या. पहिल्या मॅच मध्ये या चेंडूवरती चांगला स्ट्रोक फेकून दिलाय चेंडूला, फाईन लेग सीमारेषेच्या पलीकडे ठोकलाय. पहिल्या दणदणीत वन बाउन्सचा येतोय चौकार. पहिला बॉल खरं तर चांगला टाकला गेला. खोलवर टप्प्याचा हा चेंडू होता आणि त्यानंतरच्या या चेंडूवरती चांगला स्ट्रोक. हा पुढचा चेंडू चांगला फटका, हवाई सफर, उंची जास्त लांबी कमी. क्षेत्ररक्षक घेतोय चेंडूच्या खाली आणि मंगेश आणि पकडलाय झेल. फलंदाज या चेंडूवरती बाद. पहिली मोठी सफलता मिळतीये ती जय मल्हार 11 ला. सुर्वे साहेब यांच्याकडून 3 षटकार, 3 चौकार आणि 3 विकेटसाठी तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतोय. 3 षटकार, 3 चौकार आणि 3 विकेटसाठी मंगेश सुर्वे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत व्यासपीठावरती. खरं तर अगदी वेळातला वेळ खर्च करून ते या ठिकाणी या स्पर्धेमध्ये पोहोचलेत. मनसे चषक 2025 आणि राहुल दादा यांच्यावरती त्यांचं असणारं प्रेम आपल्याला पाहायला मिळतंय. त्यांचं मनापासून धन्यवाद. स्पर्धा मैदानावरती संपन्न होत असताना आपल्याला पाहायला मिळते आजचा पहिला दिवस आणि या पहिल्या दिवसामध्ये कला, क्रीडा, शैक्षणिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रामधील अग्रेसर मान्यवर खरं तर व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळाले. त्या सर्वांचं मनापासून धन्यवाद. फार चांगली अशी ही स्पर्धा या मैदानावरती संपन्न होतीये. मॅच चालू असलेली मॅच आपल्याला एका बाजूला आदित्य प्रिया लॉजिस्टिक एक ताकदवार, एक नामांकित संघ आणि त्यांच्या विरोधात जय मल्हार 11 या दोन संघादरम्यान चालू असलेलं घमासान युद्ध. मैदानाच्या आतमध्ये काय घडलं जात आहे? खरं तर पहिल्या चेंडूवरती डॉट, त्यानंतर आला चौकार आणि त्यानंतरच्या 2 महत्वपूर्ण फलंदाज बाद होत आहेत. ही खरे तर जमेची बाजू असेल जय मल्हार 11 या संघासाठी. फलंदाज या चेंडूवरती बाद. मिळवल्यात त्या गोलंदाजानं राजू नरळे आपण पाहायला मिळतात. गोलंदाजी मारकर मुंबई पोलीस मध्ये कार्यरत आपल्याला पाहायला मिळतात आणि ते यावेळेला
गोलंदाजी करत असताना फार चांगली कामगिरी मैदानावरती बजावत आहेत. खरं तर 3 विकेट 3 चौकार आणि 3 षटकारासाठी 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. परंतु ते पारितोषिक मिळवणार का व विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती उभा असलेला हा गोलंदाज राजू नरले आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. हा पुढचा चेंडू समोर टाकलेला बॉल होता. बॅट फिरवली परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आहे. विसावतोय चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये आणि हा डॉट बॉल मैदानावरती टाकला जातोय. डॉट बॉलचा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय. धावफलक सिरावलं जाते ते फक्त 4 या धावसंख्येवरती. चौकार जरूर लगावला परंतु त्यानंतर काय कमबॅक केलंय. अफलातून कमबॅक आपल्याला पाहायला मिळतोय. पुनरागमन करून देणारी चेंडू मैदानावरती राजू नराळे यांच्या माध्यमातून फेकले जात आहेत परंतु थांबण्यास तयार नाही आहे. यावेळेला गुडघा टेकवला, मागचा गुडघा वाकवला आणि त्यानंतर चेंडूला पाठवलं. फाईन लेग पलीकडे येतोय. हा पहिला दणदणीत षटकार. नाहीये. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फसला गेलाय. गोलंदाज येतोय चेंडूच्या खालीच्या विकेटच्या प्रतीक्षेमध्ये. जे मला रिलेव्हंट टीम होती ती विकेट मिळाली जाते. आता अडचणीमध्ये सापडलीये. जो निर्णय घेतला बॅटिंग करण्याचा तो अंगलट येताना पाहायला मिळतोय. संघासाठी विकेट क्रमांक 3 मैदानाच्या बाहेर फलंदाज बाद. विकेट मिळाली गेली. खरं तर प्रतीक ठाकूर वरती मदार होती या सामन्याची परंतु त्याने मोठा फटका मारण्याचा मोह आवरलेला नाही आणि त्या कारणानं विकेट जाते. खरं तर ज्या ज्या वेळेला तुमचा संघ अडचणीमध्ये असतो त्या वेळेला तुम्ही संयमाने खेळ करणं गरजेचं असतं. संयम तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये कामी येतो परंतु इथे संयम गमावला आणि मोठ्या फटक्या खेळण्याचा मोह आवरता आलेला नाही आणि त्याच कारणानं विकेट गेली ती प्रतीक ठाकूरची. अडचणीमध्ये सापडली आहे आदित्य प्रिया लॉजिस्टिक हा संघ. नवीन आलेला फलंदाज साहिल
नॉन स्ट्रायकर एंडवरती आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. त्याला चांगला खेळ करावा लागेल. आता मधल्या फळीचे फलंदाज मैदानावरती खेळतायत, त्यांना टिकून राहावं लागेल. संयमाने खेळ करणं गरजेचं. यावेळेला उसळी घेणारा हा चेंडू, पंचांनी सांगितलं हा बॉल वाईड चेंडूचा इशारा पंचांचा येतोय. वन बाउंसचा इशारा सुद्धा त्या ठिकाणी दिला गेला आणि एकेरी धावेच्या मदतीने अवंतरच्या रूपामध्ये धाव मिळेल. 11 धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. या ओव्हर मधले आतापर्यंत चेंडू संपले ते एक बॉलचा खेळ संपलाय. चांगली गोलंदाजी तुम्हाला करावी लागेल. प्रशांत वेगवान चेंडू टाकतोय. 10-12 पावलांचा रनअप घेऊन यावेळेला ताकदवार स्ट्रोक, जोरात बॅट घुमवली होती. तलवारीने जशी फिरवावी तशी बॅट यावेळेला फिरवली गेली आणि चेंडूला पाठवलं डीप मध्ये, लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे. दणदणीत येतोय चौकार. 15 डीजे या चेंडूवरती आला चौकार आणि चौकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. 15 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. चांगली बॅटिंग करावी लागेल. अशाच पद्धतीचे फटके तुम्हाला खेचावे लागतील. कार्पेटच्या साहाय्याने चेंडूला सीमारेषेच्या पलीकडे पाठवणं गरजेचं आहे. महत्वाच्या क्षणाला खरं तर संघ थोडासा अडचणीमध्ये सापडलाय. ही महत्वाची मॅच आहे. गोलंदाज तयार. हा पुढचा बॉल शॉर्ट पिच होता. यावेळेला सोडून दिलाय चेंडूला आणि त्याला माहिती होतं हा चेंडू बाहेर आहे. पंचांचा जमिनीला हात मात्र समांतर होत आहेत. वाईड बॉलच्या मदतीने धावसंख्येमध्ये 1 धाव ऍड होईल. धावा धावफलकावरती लागल्यात त्या टोटल 16 धावा आता धावफलकावरती लागत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अवंतरच्या धावा रोखाव्या लागतील. जरी विकेट गेल्या असल्या तरी हा सामना सोपा नाहीये जय मल्हार 11 हा संघाला, कारण समोर खेळणारा आदित्यप्रिया लॉजिस्टिक संघ बरीचशी मैदानं या संघानं गाजवली. बराचसा काळ गाजवलेला हा संघ या मॅच मध्ये थोडंच अडचणीमध्ये सापडला. यावेळेला टप्पा पडल्यानंतर चेंडूने उसळी घेतली. परफ्यूम डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. अगदी नाका समोरून चेंडू वळवला गेला आणि विसावतोय विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलचा खेळ समाप्त झालाय. गोलंदाजी मार्कर भन्नाट वेग आपल्याला पाहायला मिळतोय. 10-12 पावलांचा रनअप आणि त्यानंतर चेंडू रिलीज केले जातात. म्हणजे एखादा चेंडू निर्धाव टाकला जातोय, परंतु यावेळेला काय फटका लगावला. प्रॉपर टायमिंग, फेकून दिलाय चेंडूला. लॉंग ऑन सीमा पार ठोकलाय दंदरी षटकार. धावा धाव फलकावरती लागल्यात 22 ठोकडीचे. थँक्यू. षटकार येतो. षटकाराच्या मदतीने धावसंख्या 22 धावसंख्येवरती पुन्हा एकदा प्रयत्न चालू आहेत. प्रयत्न करतायत फलंदाज साहिल. एक चांगला फलंदाज आहे. शरीरयष्टीचा विचार केला तर उंच पुरा बांध्याचा खेळाडू आणि त्याला अगदी लिलाय चेंडू सीमारेषेच्या पलीकडे त्याच्या माध्यमातून पाठवले जात आहेत. याही चेंडूवरती 2 धावा त्याने अंकित केल्या. 2 धावेच्या मदतीने 24 धावसंख्या धावफलकावरती लागली जाते. दोन्ही चांगले फलंदाज आहेत. मैदानावरती टिकून राहणं गरजेचं आहे. संयमाने खेळ केले जातात. ज्या वेळेला खराच चेंडू येतील त्या वेळेला चेंडूवरती आक्रमण, अन्यथा सिंगल डबल हाच प्रयत्न आता या दोन्ही फलंदाजांचा आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा खराब बॉल रडार मध्ये आला होता. जितका उंच मात्र लांबी कमी मिळाली. महत्वाची विकेट. पुन्हा एकदा मैदानाच्या बाहेर फलंदाज होतोय बाद. धन्यवाद डीजे. पत्त्यांचा बंगला जसा कोसळतो तसा आता हा संघ मैदानावरती
पत्त्यांचा बंगला जसा कोसळतो तसा संघ हा मैदानावरती कोसळताना पाहायला मिळतोय. लागोपाठ विकेट विकेट आणि विकेट मैदानावरती जात आहेत. या विकेट तुम्हाला वाचवाव्या लागतील, नाहीतर अन्यथा या स्पर्धेपासून तुम्हाला दूर जावं लागेल. आणि या स्पर्धेच्या जवळ जायचं असेल, या चमचमत्या ट्रॉफीला तुम्हाला स्पर्श करायचा असेल तर या खेळपट्टीवरती तुम्हाला टिकून राहणं गरजेचं आहे. सामना 3 षटकांचा आहे. 3 षटकं जास्ती नाही आहेत, परंतु विकेट फार गरजेची आहे. विकेट टिकणं फार गरजेचं आहे. परंतु आज साहिल चांगले प्रयत्न करत होता, त्याला मैदान सोडावं लागलं आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी अमित आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी येतोय. अतुल बागल मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी बॉलिंगसाठी येत आहेत आणि त्यांच्यासाठी श्रीकांत फाळके यांच्याकडून 3,333 रुपयाचं पारितोषिक विकेट हॅट्रिकसाठी आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. हा चेंडू चांगला फटका, हवाईचा पर हेलिकॉप्टर उडवलाय, फिल्डर येतोय बॉलच्या खाली, झेल सोडला जातोय आणि आत्मविश्वास खरं तर आता बलवत तर नक्कीच होणार. बॅटिंग करणाऱ्या टीमचा महत्वाची विकेट होती, सोपा झेल होता, खरं तर सोडला गेला आणि या चेंडूवरती धावा मिळाल्या त्या सिंगल. एकेरी धावसंख्येच्या सहाय्यानं 25 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत. कितपत धावसंख्यात उभारली जाईल, किती धावसंख्येचं टार्गेट ठेवलं जाईल, टार्गेट सेट केलं जाईल हे सांगणं फार कठीण, कारण विकेट सुद्धा येत आहेत, षटकार चौकार सुद्धा येत आहेत. क्रिकेट, सरडा आणि राजकारण शेवटच्या क्षणाला काय घडेल हे सांगणं फार कठीण आहे. गोलंदाजी मारकर, गोलंदाज पुन्हा एकदा तयार. हा पुढचा चेंडू चांगला फटका पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. तू चल में आया अशी ही परिस्थिती, घर फिरले की घराचे वाशे फिरतात म्हटलं जातं आणि तेच मैदानाच्या आतमध्ये घडलं गेलं. आघाडीचे फलंदाज लवकर बाद झाले आणि त्यानंतर मधल्या फळीचे फलंदाज आता लागोपाठ बाद होत असताना पाहायला मिळत आहेत आणि कमी धावसंख्येपर्यंत रोखलं जात आहे. धावफलक स्थिरावलंय ते धावसंख्येवरती. थँक्यू डीजे. विकेट हॅट्रिकसाठी आपण पाहतोय श्रीकांतजी फाळके यांच्या माध्यमातून 3,333 रुपयाचं पारितोषिक आहे. ते गोलंदाज अतुल बागल या खेळाडूसाठी त्याने आतापर्यंत 1 विकेट मिळवले. पहिले चेंडूवरती सुद्धा विकेट आली असती, परंतु झेल सोडला गेला. परंतु या वेळेला तडाखा पाहायला मिळाला. ऑन साइडला सीमारेषेच्या पलीकडे ठोकला जातो षटकार. मोक्याच्या क्षणाला आले फटका, धावा देऊन जाईल 6, धाव फलक जाऊन पोहोचलंय ते 31 या धावसंख्येवरती. असं वाटलं होतं आपल्याला विकेट जात आहेत मैदानावरती, कमी धावसंख्येपर्यंत रोखलं जाईल, परंतु 3 ओव्हरची मॅच आणि जर धावा आपण बघितल्या तर तब्बल 31 धावा धावफलकावरती लागल्यात. 7वा 8वा 9वा येऊ फलंदाज येऊन सुद्धा षटकार मारू शकतो हेच दाखवत असताना आदित्य प्रिया लॉजिस्टिक संघाचे हे फलंदाज मैदानावरती चांगला खेळ करत असताना यावेळेला काय घडणार, 1 धाव मिळणार की विकेट मिळणार. आणि यावेळेला बघा फलंदाज होतोय रनआउटच्या स्वरूपामध्ये, ज्याने षटकार लगावला होता त्याचं काम मात्र चोखरीत्या पार पडलं. शेवटच्या क्षणाला रनआउटच्या स्वरूपात त्याला आता मैदानात सोडावं लागेल आणि या धावा स्थिरावल्यात. 31 धावा धावफलकावरती स्थिरावल्या गेल्यात. शेवटच्या आता चेंडू मैदानावरती शिल्लक असतील 2. शेवटचे 2 बॉल मैदानावरती बाकी आहेत. नवीन आलेला फलंदाज नंबर क्रमांक 8 वरती गणेश वत्रे मैदानाच्या आतमध्ये येतोय बॅटिंगसाठी. त्याला चांगला खेळ करणं गरजेचं आहे, परंतु आता अवघे 2 चेंडू शिल्लक आहेत पहिल्या इनिंगच्या समाप्तीसाठी. टार्गेट सेट करणारे हे 2 चेंडू आव्हान सेट केलं जाईल. गरमी निर्माण झाली या मॅच मध्ये दोन्ही साईडने खरं तर ठोसा आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. एखादा चेंडू निर्धाव, एखाद्या चेंडूवरती विकेट, एखाद्या चेंडूवरती षटकार, एखाद्या चेंडूवरती चौकार, सगळं काही या सामन्यामध्ये एकाच वेळेला पाहायला मिळतोय. रनआउट सुद्धा एखाद्या चेंडूवरती होतोय, परंतु मैदानाच्या चौफेर फलंदाजी या सामन्यामध्ये आदित्य प्रिया लॉजिस्टिक्सच्या फलंदाजांनी केली. ती जय मल्हार 11 या संघाच्या
विरोधात खेळत असताना यावेळेला थोडासा गोलंदाजाने दिशा भरकटली. वाईड बॉलच्या मदतीने अवंतरच्या रूपामध्ये एक धाव ऍड होतीये. 32 धावसंख्या धावफलकावरती लागली जाते. गोलंदाजीचा खरं तर कौतुक करणं गरजेचं आहे. जे मल्हार 11 संघाची फार चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजांचा कसलेल्या गोलंदाजांचा भरणा असलेला हा संघ, परंतु या वेळेला पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न झालाय सफल. स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे डीप मध्ये येतो षटकार. हवा धावफलकावरती लागल्यात 38. पाच बॉलचा खेळ संपलाय. 38 धावसंख्या धावफलकावरती लागली जाते. ज्या आव्हानाच्या दिशेने जायचं होतं, जे लक्ष्य मनामध्ये ठेवलं होतं, त्या लक्ष्याच्या जवळ अगदी जाताना पाहायला मिळतीये. टीम आदित्य प्रिया लॉजिस्टिक हा चेंडू गोलंदाजावरती प्रेशर आणि वाईड बॉल टाकला गेलाय आणि या वाईड बॉलच्या मदतीने धावफलकावरती एक धाव ऍड होतीये. 39 धावसंख्या धावफलकावरती जोडली जातीये. शेवटचा एक चेंडू मैदानावरती शिल्लक. गोलंदाज पुन्हा एकदा तयार, ज्याच्यावरती 3333 रुपयाचं पारितोषिक लावलं, त्याच्यावरती आक्रमण चढवलं गेलं. इटका जवाब पत्तरचे मैदानावरती पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा त्याच रिजन मध्ये या स्पर्धेतील सर्वात लांबवरचा षटकार ठोकला जातोय. फलंदाज शशी जाधव, रोडपाली संघाचा हा खेळाडू, त्याच्या माध्यमातून आणि धावा आता धावफलकावरती लागल्या जातात. 45 धावा 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती लागल्यात. जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. मोक्याच्या क्षणाला फटकेबाजी झाली आणि टार्गेट ठेवलंय ते 18 बॉल मध्ये 46 धावसंख्येचं एक मोठं टार्गेट या ठिकाणी सेट केलंय शेवटच्या बॉलवरती. डीजे इनिंगला या ठिकाणी होती सुरुवात आणि टार्गेट ठेवलंय ते 18 बॉल मध्ये 46 धावसंख्येचं आणि हे टार्गेट नव्हे तर हा धावसंख्येचा डोंगर उभा केलाय आणि हा डोंगर पोखरण्यासाठी सलामीची जोडी मैदानावरती दाखल झाली आहे. फलंदाज राहुल जाधव आणि मंगेश बागल आणि राहुल जाधव हे दोन फलंदाज मैदानावरती या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी दाखल झालेत. गोलंदाजी मार्कर पहिलं षटक गोलंदाज सागर दरेकर आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेचं षटक आणि या षटकामध्ये कशा पद्धतीने फलंदाजी करणार आणि त्या षटकामध्ये कशा पद्धतीने गोलंदाजी करणार गोलंदाज हे आता मैदानावरती पाहणं गरजेचं आहे.
दोन्ही ताकदवार खेळाडू, दोन्ही ताकदवार संघ एकमेकांच्या विरोधात खेळत असताना कशा पद्धतीने खेळ होतो हे पहिल्या इनिंग मध्ये आपण बघितलं. पहिला चेंडू दुसऱ्या इनिंगचा चांगला फटका, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी डायरेक्ट हिट लागवण्याचा प्रयत्न, बाल बाल बचावला. पहिल्या चेंडूवरती धाव घेण्याचा प्रयत्न फसला होता खरं तर, परंतु नशिबाची साथ, देव देता आणि कर्म नेता अशी परिस्थिती आणि फलंदाज मात्र बचावलाय. धाव मिळणार नाहीये. पहिला डॉट बॉल मैदानावरती टाकला जातोय गोलंदाजाच्या माध्यमातून. आता 17 चेंडू मैदानावरती येणारे बाकी आहेत आणि 17 चेंडू मध्ये गरज असेल ती 46 या धावसंख्येची. हा चेंडू चांगला फटका होता आणि या गोलंदाजाच्या डोक्यावरून खरं तर वन बाउंड चेंडू चेंडूला पाठवलं जात आहे. पलीकडे येतोय दणदणी चौकार आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 4 याच्या घरामध्ये. चौकारानं संघाचा श्री गणेशा केलाय. जय मल्हार टीम जाऊन पोहोचली आहे ती 4 या धावसंख्येवरती. मंगेश पागल बॅटिंगसाठी मैदानावरती आलाय. त्याच्या 3 षटकारासाठी आपण पाहतोय 3,333 रुपयाचं पारितोषिक आहे. चौकार 3 चौकारांसाठी 2,222 रुपयाचं पारितोषिक श्रीकांत फाळके जे अध्यक्ष आहेत रामदास शेवाळे प्रतिष्ठान यांचे, त्यांच्या माध्यमातून. आणि बघा पुन्हा एकदा झेल या ठिकाणी सोडला गेलाय. दुसऱ्यांदा खरं तर महत्वाची विकेट होती आणि हा झेल खरं तर सोडला गेलाय. आता झेल सोडलाय की मॅच सोडले हे आता येणारा काळ आणि वेळ ठरवेल. परंतु ज्या ज्या वेळेला क्षेत्ररक्षण चांगलं होतं ना त्या त्या वेळेला गोलंदाजाचा आत्मविश्वास बळावतो आणि गोलंदाजी सुद्धा आपसूक चांगली होते. क्षेत्ररक्षण तुम्ही चांगलं करणं गरजेचं आहे. झेल सोडला, धावफलकावरती धावा मिळाल्या त्या 2च्या मदतीनं 6 धावा धावफलकावरती. हा चेंडू चांगला फटका, क्षेत्ररक्षक नाहीये, वॅकंट एरिया शोधलाय. चेंडू जातोय गोलीच्या वेगानं, शेवटच्या क्षणाला सीमारेषेच्या पलीकडे आलाय चौकार. शेवटचे 14 चेंडू बाकी आहेत आणि 14 चेंडू शिल्लक आहेत आणि 36 धावसंख्येची गरज आहे. हे आव्हान जर आपण बघितलं तर मोठं नाहीये, हे आव्हान कमी सुद्धा नाहीये. जर का 45 धावा पहिल्या इनिंग मध्ये होऊ शकतात तर दुसऱ्या इनिंग मध्ये 46 धावा का होऊ शकत नाही हा मोठा प्रश्नचिन्ह आहे. आणि हा प्रश्नचिन्ह जर तुम्हाला डोळ्यासमोर हटवायचा असेल प्रेक्षकांच्या तर ज्या पद्धतीने सुरुवात केली आहे त्या सुरुवातीमध्ये तुम्हाला सातत्य टिकवावं लागेल. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. हा पुढचा बॉल टप्पा पडल्यानंतर थोडीशी घुसळी चेंडूनी घेतली. परफ्यूम डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. विसावतो चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. संधी खरं तर दिली नव्हती या चेंडूवरती आणि या डॉट बॉलचा खेळ संपलाय. 5 बॉल संपलेत. धावा फलकावरती या ओव्हरमध्ये आतापर्यंत आल्यात त्या 10. शेवटचा 1 चेंडू असेल बाकी. या चेंडूवरती चांगला फटका खेचणं गरजेचं आहे. हा पुढचा बॉल गोलबर टप्प्यावर टाकण्याचा प्रयत्न, परंतु डाव्या स्टिकच्या थोडासा बाहेर लाईन मिस केली गोलंदाजर आणि त्यानंतर मग 1 धाव मिळेल. एका धावेच्या साह्यानं 11 धावसंख्या धावफलकावरती लागली जाते. शेवटचे 13 चेंडू आणि 35 धावसंख्येची गरज. या चेंडूवरती खरं तर निर्णायक चेंडू. या चेंडूवरती मोठा फटका तुम्हाला खेचावा लागेल. पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक खेळायचा होता. बॅटची कडा आणि सरळच्या विकेट किपरने पकडलाय झेल आणि महत्वाची विकेट फलंदाज निराश अंतःकरणानं सोडताना आपल्याला पाहायला मिळतोय. थँक्यू डीजे. पहिली विकेट, पहिला ब्रेक थ्रू या ठिकाणी दिला गेला पहिल्या ओव्हरमध्ये. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. 1 बाद 11 ही स्थिती मैदानावरती पाहायला मिळते. तर येणारे 12 चेंडू मैदानावरती शिल्लक आहेत आणि 12 बॉल मध्ये गरज असेल 35 धावसंख्येची गरज आहे 12 चेंडू मध्ये. चांगला खेळ तुम्हाला इथे खेळावा लागेल आणि खरं तर या ओव्हरमध्ये आक्रमण करणं गरजेचं आहे. ही निर्णायक ओव्हर असेल. मगाच्या इनिंग मध्ये आपण बघितलं
षटकार चौकाराची आतिषबाजी जरूर झाली, विकेट जरी जरूर मिळवल्या असल्या तरी षटकार चौकार आले आणि त्याच कारणानं एक मोठी धावसंख्या या 3 ओव्हरमध्ये उभारली गेली आणि तशाच पद्धतीने तुम्हाला आता फटके खेचावे लागतील, षटकार चौकारांची आतिषबाजी करावी लागेल. परंतु चांगला गोलंदाज आहे, गोलंदाजी मार्क प्रतीक ठाकूर यांनी स्वतःच्या हातामध्ये चेंडू घेतलाय, चांगली गोलंदाजी त्याला करावी लागेल. हा पुढचा बॉल, पहिला चेंडू रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न, बॅटन बॉलचा संपर्क नाहीये, चेंडू विसावतोय विकेट किपरच्या हातामध्ये. या चेंडूवरती धाव मिळणार नाहीये, डॉट बॉल येतोय. 11 मध्ये 35चं समीकरण बनलंय. जसे जसे निर्धाव चेंडू जातील तसं तसं चेंडू आणि धावांमधलं अंतर वाढताना आपल्याला पाहायला मिळेल. या चेंडूवरती चांगला स्ट्रोक, चांगला फटका, क्षेत्ररक्षक आहे, चेंडूच्या मागे धावतायत 2-2 क्षेत्ररक्षक, परंतु शेवटच्या क्षणाला चेंडूने गाठली सीमारेषा. थोडंसं लेझी क्रिकेट पाहायला मिळालं पुजारी सर या चेंडूवरती. चेंडू कदाचित अडवता आला असता, परंतु जर का तुम्ही अशा धावा सोडाल तर त्या धावा मात्र शेवटच्या क्षणाला अडचण निर्माण करू शकतात तुमच्यासाठी. जरी सुरुवातीला तुम्ही आक्रमण केलं असलं पहिल्या इनिंगमध्ये तरी जयमल्ल रिलेव्हन्स संघाचे फलंदाज सुद्धा कमी नाही आहेत, त्यांच्यामध्ये सुद्धा धमक आहे या धावा, हे धावसंख्येचं आव्हान पेलण्याची. आणि या चेंडूवरती येत आहेत 4 धावा. 4 धावसंख्येच्या साह्यानं धावफलक पुढे जात आहे, जाऊन पोहोचतंय ते टोटल 15 या धावसंख्येवरती. शेवटचे 10 बॉल 31 धावसंख्येची गरज. अशाच पद्धतीचे तुम्हाला फटके खेळावे लागतील. कार्पेटच्या साह्याने चेंडूला गॅप शोधावी लागेल, गॅप शॉट खेळावे लागतील. हा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, 1 धाव मिळाले, दुसरीचा प्रयत्न आणि या चेंडूवरती रनआउटच्या स्वरूपात विकेट जातीये. बागल तो रात्र मोठी असल्या कारणानं 6 वाजताच अंधार पडण्यास सुरुवात होते आणि त्यानंतर थोडासा अडथळा आपल्याला निर्माण होऊ शकतो. तर जरूर आपण पाहतोय याच दरम्यान व्यासपीठावरती त्यांचं नुकतं शुभागमन झालं. अर्थात गोरक्षनाथजी गायकवाड साहेब यांच्या सौभाग्य होते. अर्थातच आमच्या लाडक्या गायकवाड मॅडम यांचं देखील आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत करूयात. भरपूर आतुरता झाली होती, अगदी सकाळपासून आम्ही पाहत होतो की मॅडम कधी एकदाच्या येतील, परंतु त्या आल्यात, त्यांनी उपस्थिती दर्शवली. हो, हे पर्व देखील माझ्या विना अपूर आहे. तर या मॅडम, तुमचं वेलकम असेल व्यासपीठावरती. यस, धन्यवाद. नितीनजी सरदेसाई साहेब आणि त्याचबरोबर ओमकार संदीपजी देशपांडे साहेब हे देखील येत आहेत. ही अभिमानाची गोष्ट. थोड्याच वेळामध्ये त्यांचा ताफा आपल्या व्यासपीठावरती असेल. धन्यवाद. मॅचकडे तितकेच लक्ष देणं गरजेचं आहे. महत्वाची मॅच मैदानावरती चालू. यावेळेला फिरून मारण्याचा प्रयत्न, बॅटन बॉलचा पुन्हा एकदा संपर्क नाहीये. टप्पा पडल्यानंतर यावेळेला चेंडू थोडासा खाली राहतोय, वळण दिलं जाते चेंडूला. व्हेरिएशन भरलेली गोलंदाजी, गोलंदाज प्रतीक ठाकूर एक कसलेला खेळाडू आहे आणि तो त्याचा पूर्णपणे अनुभव या मॅच मध्ये लावताना पाहायला मिळतोय. यावेळेला फुलटॉस होता, फुलटोल वसूल केलाय का नाही, उंची जास्त लांबी कमी, झेल पकडला जातोय, रनिंग कॅच आणि फलंदाज या चेंडूवरती बाद. चला, नवीन बॅट्समन आपण लगेचच मैदानावरती दाखल व्हायचंय. शेवटचे बॉल बाकी असतील. 6 चेंडू आणि 30 धावसंख्येची गरज. शेवटचे 6 चेंडू, स्लॉग ओव्हरचं षटक आणि 30 धावा म्हटलं तर सन्माननीय अतिथी सुभाषजी गायकवाड साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं मनापासून स्वागत. आणि त्यानंतर आमचे अक्षय कोळेकर साहेब हे सुद्धा या ठिकाणी आलेत. या दोन्ही मान्यवरांचं मनाच्या अंतःकरणापासून मनसे चषक 2025 मध्ये स्वागत.
यावेळेला चांगला फटका, क्षेत्ररक्षक आहे ऑन साईडला, चेंडू उचलणार फेकणार. 5 मध्ये 30 ची गरज होती म्हटलं तर 5 चेंडूवरती 5 षटकार तुम्हाला मारणं गरजेचं होतं. हे आव्हान खरं पूर्ण करत असताना दमछाक पाहायला मिळाली विजय मल्हार 11 या संघाची आणि धाव संख्येला रोखलं जात आहे. शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत आणि गरज आहे ती 30 धाव संख्येची. तत्पूर्वी आपण विनंती करूया लकी ड्रॉ साठी परेश 11 आणि साई कृपा आर्यन्स आणि परेश 11 दोन्ही टीम कॅप्टनला असेल. आपण लगेचच कोणताही अवधी न दवडता लगेचच व्यासपीठावरती येऊन व्यासपीठावरती यायचंय. या ठिकाणी लकी ड्रॉ या मॅच नंतर होईल. या चेंडूवरती चांगला फटका आला, षटकार येतोय, षटकाराच्या साह्यानं धावफलक जाऊन पोहोचेल ते 23 धावसंख्येवरती. आता गरज आहे ती 24 धावांची. हा चेंडू पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक पाठवलं जातंय चेंडूला सीमा पार, वन बाउन्सचा चौकार. या 4 धावफलक जाऊन पोहोचते ते 27 धावसंख्येवरती. येणारे 3 चेंडू आणि 19 धावसंख्येची गरज. हे फटके सुरुवातीला येणं गरजेचं होतं. कदाचित हे फटके जर दुसऱ्या ओव्हरमध्ये आले असते तर ही धावसंख्या खरं तर पूर्ण होताना नक्कीच आपल्याला पाहायला मिळाली असती. परंतु शेवटच्या क्षणाला का होईना प्रयत्न करतायत, लढतात शेवटच्या चेंडूपर्यंत हे दोन्ही फलंदाज. गोलंदाजी मार्कर, गोलंदाज सय्यार. हा पुढचा बॉल. खिडूकपाडा गावचा हा खेळाडू साहिल उलवेकर आपल्याला पाहायला मिळतोय. उंची जास्त घेतली आणि या मध्ये त्या ठिकाणी शॉट फाईन लेगला डीप मध्ये कॅच पकडला गेला. फलंदाज या चेंडूवरती बाद. शेवटचा आता मैदानावरती 2 चेंडू शिल्लक आहेत आणि 19 धावसंख्येची असेल गरज. दोन चेंडू आणि 19 धावसंख्येची गरज आहे. काही क्षणामध्ये मनसे नेते आपण पाहतोय नितीनजी सरदेसाई माजी आमदार आणि त्यांच्या समवेत संदीप देशपांडे शहर अध्यक्ष आणि मुंबईमध्ये खरं तर मनसेचा झंझावात निर्माण ज्यांनी केला ते सन्माननीय संदीपजी देशपांडे साहेब अगदी थोड्याच वेळात या व्यासपीठावरती येताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. बरेचशी मांदियाळी पाहुण्यांची या व्यासपीठावरती आज आपण संपूर्ण दिवसामध्ये पाहुण्यांची रेलचेल खरं तर व्यासपीठावरती बघितली. अगदी काही वेळामध्ये नितीनजी सरदेसाई आणि संदीपजी देशपांडे मनसे नेते आपल्याला व्यासपीठावरती पाहायला मिळतील. शेवटचा 1 चेंडू मैदानावरती शिल्लक आहे आणि फलंदाज सोहम आता शेवटच्या चेंडू खेळण्यासाठी मैदानावरती येतोय. औपचारिकता शिल्लक हा मॅचची आणि हा सामना नो चेंडू आणि त्यावरती आला चौकार. औपचारिकता शिल्लक आहे या मॅचच्या. सामना जवळजवळ आदित्य प्रिया लॉजिस्टिक्स संघाने आपल्या खिशामध्ये घातलाय. फार चांगला खेळ राहिला. सुरुवातीला चांगली फलंदाजी केली, टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला, धाडसी निर्णय होता. विकेट जरी गमावल्या गेल्या तरी त्यांच्या फलंदाजाने प्रत्येकाने 2-2, 3-3 षटकार मारले आणि एक चांगली धावसंख्या निर्माण केली आणि त्यानंतर त्याहून चांगली गोलंदाजी या सामन्याच्या विजयाचं खरं कारण गोलंदाजी ठरली गेली. आणि चिठ्ठीसाठी आपण लकी ड्रॉ ची चिठ्ठी या ठिकाणी केली जाईल. कळंबोली टीमचा आदित्य प्रिया लॉजिस्टिक टीमचा कॅप्टन आपण लगेच यायचंय आणि या सामन्याचा सामनावीराचा पुरस्कार या सामन्याचा सामनावीराचा पुरस्कार जातोय साहिल उलवेकर या खेळाडूला, ज्यानं 5 चेंडूमध्ये 12 धावसंख्येची इनिंग साकारली आणि गोलंदाजी करत असताना 3 धावा देत